हाय, आज बनवलेला माझा आणि माझ्या पिल्लूच्या आवडीचा मसाले भात. त्यासाठी आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं हिरवं वाटण करून घेतलं आहे. कांदा टोमॅटो चिरून घेतला आहे. पातेल्यामध्ये तेल टाकून जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली आहे. त्यामध्ये कांदा टाकला. कांदा चांगला मस्त असा परतून द्यायचा. कांदा पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे कांदा मस्त शिजतो पटकन. आणि हे आहे माझं किचन छोटंसं. हिरवं वाटण टाकून घ्यायचं कांदा चांगला परतल्यावर, आणि ते छान त्याला तेल सुटेपर्यंत परतायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटो चांगला शिजून द्यायचा. टोमॅटो शिजल्यावर त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे सगळे तुमच्याकडे जे आहेत त्यामध्ये. मी खडा मसाला टाकत नाही, कारण आमच्यात आवडत नाही खडा मसाला, त्यामुळे गरम मसाल्याची पुडी टाकली आहे आणि मटण मसाला टाकला आहे थोडासा, आणि बिर्याणीचा मसाला, त्यामुळे चव छान लागते भाताला. आणि हा तांदूळ भिजत ठेवला होता. तांदूळ आणि मूग डाळ अशी दोन्ही मिक्स करून भिजत ठेवलेलं, तो टाकायचा, चांगला परतायचं आणि गरम केलेलं पाणी त्यामध्ये ओतून द्यायचं. गरम पाणी ओतल्यावर छान मिक्स करायचं. त्यामध्ये 2-3 चमचे तुपाचे टाकायचे आणि त्याला उकळी छान फुटली की झाकण ठेवून गॅस बारीक करायचा आणि भात शिजायला ठेवायचा. भात शिजलेला आहे आणि भात शिजल्यावर चेक करायचा आणि ताटामध्ये गरम गरम भात, लोणचं, काकडी घ्यायचं आणि मस्त असा भात खायचा. चला, बाय बाय.